नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार SC37 न्यूज उस्मानाबादकरिता आपणास देत आहे धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील दिनांक 3 जुलै 2026च्या 10 ठळक घडामोडी. जिल्हाधिकारी यांनी स्वतः BBF यंत्र चालवले, केली तूर व सोयाबीनची पेरणी व तूर लावला टोकन पद्धतीने व पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरण्याचे केले आवाहन. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केले जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनासमोर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांच्या विरोधात व त्यावर कारवाई करण्यासाठी आंदोलन. धाराशिव नगर परिषदेचे नगरसेवक अजहर मुजावर यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून आपल्या वार्डामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली व केला कामाचा धडाका सुरू. जिल्हाधिकारी कार्यालयात कायदेविषयक मदत केंद्राचे जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या हस्ते संपन्न. यावेळी शासकीय योजनेचा लाभ प्रत्येक गरजवंतांना पर्यंत समन्वयातूनच पोचेल असे व्यक्त केले मत. सखोल पुनर्निरीक्षण सर्वेक्षणात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे केले जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांचे आव्हान. शेगाव पंढरपूर पालखी मार्गावरील कळंब शहरालगत मांजरा नदीवरील पुलाच्या कामाला मुहूर्त लागून अखेर झाली कामाला सुरुवात. जिल्ह्यातील शेतकरी यांच्या पीक विम्याचे राजकीय नाट्य खेळ संपणार कधी? शेतकरी यांना ही पीक विमा योजना दिलासादायक नसून त्रासदायक आहे ठरत. मागासवर्गातील विद्यार्थी व यांच्या उच्च शिक्षणावर घाला आधी छात्रवृत्तीच्या जागा कमी करण्याचा सरकारी घाट सर्व स्तरातून होते शासनाचा निषेध. उपवर्गीकरणाच्या विरोधात 58 जातीने एकत्र केली वज्रमूठ. उमरगा शहरात निघाला भव्य मोर्चा. आजी माजी आमदार कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात झाले सहभागी. तुळजापूर मंदिर परिसरात जीर्णोद्धाराच्या सुरू असलेल्या कामामुळे भाविकाच्या दर्शनास लागत आहे विलंब. भाविकांनी संयम राखून सहकार्य करण्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांचे आवाहन. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. पाहत राहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.